नमस्कार. सोलापूर कांदा मार्केट ब्लॉग या चॅनलवर स्वागत आहे. आज 25 मार्च. काल दिल्ली येथे दिल्लीतील संसद भवन परिसरात देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत विरोधी पक्षातील खासदार यांच्याकडून जोरदार आंदोलन करण्यात आला. एकीकडे उत्पादन खर्च वाढतोय, बियाणं, खत, मजुरी सगळं महाग झालंय आणि इकडे बाजारात कांद्याला भाव नाही हा मुख्य प्रश्न. सोबतच निर्यात बंदी, बदलते सरकारी निर्णय यामुळे बाजार पूर्णपणे अनिश्चित झाला आहे. कांद्याला स्थिर धोरण द्या, आम्हाला फक्त आमच्या मालाला योग्य बाजारभाव द्या. या आंदोलनात निलेश लंके, भास्कर भगरे, बजरंग सोनवणे सोबतच शोभा बच्छाव यासारखे नेतेही सहभागी झाले होते. या आंदोलनामध्ये मुख्य मागण्या अनुदानासोबत कांद्याला MSP लागू करा, निर्यात पूर्णपणे मोकळी करा आणि नाफेड NCCF खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणा. यासोबत भास्कर भगरे यांचं स्पष्ट काही मागण्या होत्या. आज प्रश्न फक्त कांदा पिकाचा नाही तर संपूर्ण शेती व्यवस्थेचा आहे. जर शेतकऱ्याला भाव मिळाला नाही तर उद्या शेती टिकणार नाही असंही त्यांनी सांगितलं. तर शेतकरी मित्रांनो, आज सोलापूर कांदा मार्केट येथे आपल्याला टोटल 290 गाड्यांची आवक बघायला भेटली. कालच्यासारखा आजचा बाजारभाव स्टेबल होता, स्थिर होता म्हणायला हरकत नाही. आज 3 ते 4 लॉट आपल्याला सकाळी लाईव्हमध्ये बघायला भेटलं होतं. 15 रुपयेपर्यंत 3 ते 4 लॉट गेलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल काही सांगतो, तसं नाही आहे. कांदा पण तसा होता, क्वालिटी कांदा होता. कांद्याची साईज तुम्ही बघू शकता, 75 mm पासून ते 100 mm पर्यंत कांदा होता. सकाळी ज्याने लाईव्हमध्ये बघितलेलं नाही आहे त्यांनी पुन्हा लाईव्हमध्ये जाऊन बघू शकता. 3 ते 4 लॉट आपल्याला हा 75 mm ते 100 mm पर्यंत कांदा होता. हा एक लॉट 15 रुपयेपर्यंत गेलेला आहे. ह्याच्या समोरचा सुद्धा हा सुद्धा 15 रुपयेपर्यंत गेलेला आहे. भेटले होते. म्हणजे एकूणच आजचा हायेस्ट फुरसुंगी कांद्याला आपल्याला आजचा बाजारभाव 14 रुपये ते 1450 ते 15 रुपयेपर्यंत हायेस्ट बाजारभाव बघायला भेटला. सरासरी आजचा फुरसुंगीचा बाजारभाव जो होता तो आपल्याला 13 रुपये 1350 रुपयेपर्यंत बघायला भेटला. आणि आज जो गावठी कांदा आहे किंवा गावरान कांदा, लाल कांदा याला आपल्याला 9 रुपये ते 11 रुपयेपर्यंत आपल्याला बाजारभाव बघायला भेटला. कालच्या तुलनेत आज आपल्याला आवकमध्ये वाढ बघायला भेटली, पण आज बाजारभाव कालच्यासारखाच स्थिर बाजारभाव बघायला भेटला. भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.